सगळे विरोधी पक्षाचे फुडारी हांगा मुद्दाम ओल्ड गोवा पुलीस स्टेशनार आयिल्ले आसा आनी ताचें कारण तुमकां सगळ्यांक खबर आसा की जो व्हिडिओ व्हायरल जालो आनी त्या निमित्तान सुनील कौठणकर जो काँग्रेसचो स्पोक्सपर्सन ताका हांगा समन करून आपयल्लो आसा। आतां ज्या दिसा हो इन्सिडंट जालो खरें म्हणचे जाल्यार तो एक्यूज क्रायम ब्रांचाचे कस्टडींतल्यान पळो त्याच दिसा गोंयच्या जनतेक सगळ्यांक खबर आसलें की हे कोणाचे तरी षडयंत्र आसा। ह्या इन्सिडंटा फाटल्यान कोण तरी मोठे व्यक्ती आसा, राजकीय आसतले जावं पुलीस डिपार्टमेंटाचे आसतले, हे सगळ्यांक खबर आसलें। त्याच्या नंतर सत्य लोकां समोर येयलें आनी ते सत्य हाडपाचो प्रयत्न ते व्हिडिओ मार्फत म्हाका दिसता सुनील कौठणकरान केलो। आनी आमी आज पळयता की सरकार विरोधकांचो आवाज दामपाचो पुरेपूर प्रयत्न करता आनी म्हणूनच अशे इन्सिडंट घडटा। चीफ मिनिस्टर एका सायडीन म्हणटा की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन चालू आसा, दुसऱ्या सायडीन म्हणटा की तो चोर म्हणजे जो गुन्हेगार आसा तो दुसऱ्यांचेर आरोप करतलोच। अरे ज्या व्यक्तीन आज आमी पळयत जाल्यार हो जो इन्सिडंट गोंयांत जाला अशें केन्नाच जावना। तुमी इतिहास काडून पळयत जाल्यार हो पयले खेप अशा पद्दतीचो इन्सिडंट आनी चीफ मिनिस्टर मान्य करपाक तयार ना की आपलें एडमिनिस्ट्रेशन कंप्लीट फेलियर म्हणून। दीस इज वन ऑफ द वर्स्ट एडमिनिस्ट्रेशन आमी पळयता गोंयांत आनी चीफ मिनिस्टराक कांयच पडोवन गेल्लें ना। ताजे जर स्टेटमेंट तुम्ही पळयत, ताजी जर हावभाव पळयत तोंडा वयले म्हणजे ताका हे सगळें लायटली दिसता, म्हणजे कांयच न्हू कशें दिसता ताका। ही अत्यंत दुखद गोष्ट, कारण अशा पद्दतीचें एडमिनिस्ट्रेशन गोंयाक आमच्या खंयच्या दिशेन व्हरतलें। आनी आज आमी पळयता की ज्या व्यक्तीन जो तेणी व्हिडिओ व्हायरल केलो तो सुलेमान खान, ताणी काही जाणांची नांवां घेतली, तितून तेणी त्यांच्या बीजेपीच्या विद्यमान आमदाराचें नांव घेतलें। पण आज तुमचे खंय गेले ते बीजेपीचे युवा मोर्चाचे सदस्य आणि युवा मोर्चाचे तुमचे कार्यकर्ते आज ये मरे रस्त्यार, त्या दिसा तुम्ही रस्त्यार येयले मरे आणि एका आमदाराचो काँग्रेसच्या आमदाराचो तुम्ही राजीनामा मागलो मरे। पण ते तुमचे राजकारण आज तुम्ही खंय गेले तर आज ये मरे रस्त्यार आणि ते तुमच्या आमदाराचो राजीनामा मागा। तुम्ही दुसऱ्याच्या आमदाराचो राजीनामा मागता, तुमकां नैतिकता आसा? आता स्पोक्सपर्सन येतले त्यांच्या थोड्या दिसांनी काही दिसांनी आणि आपली सगळी काणयो सांगतले गोंयकारांक। तुमच्या या काणयांक कोण बळी पडपाचे ना। गोंयकारांक वास्तवीक परिस्थिती खबर आसा की गोंयांत कितें चलना ते। कॅश फॉर जॉब हे दे वॉन्ट ए स्कॅम, त्याच्या नंतर लँड स्कॅम, त्याच्या नंतर एक्यूज जो मेन एक्यूज आहा तो पुलीस कस्टडींतल्यान पळयता म्हणजे ताका पळयता आनी तो स्वता मान्य करता। ताणी स्वता आपल्या व्हिडिओन सांगला की आपले इन्व्हेस्टिगेशन खंयच्या तरी एक प्रॉपर इन्व्हेस्टिगेशना अंडर म्हणजे चीफ सीबीआय मार्फत जावचें अशें म्हाका दिसता खंयच्याच आज पर्यंत इतिहासान खंयच्याच एक्युजान मागणी करूं ना की आपलें इन्व्हेस्टिगेशन सीबीआय मार्फत जावचें म्हणून हातून कितें तरी तथ्य आसा, ताका जिवाक खंय तरी धोका आसा। जे पुलीस ऑफिसर काही हातून इन्वॉल्व आसा ते ताका सगळें खबर आसा की आपली परिस्थिती फाल्यां कितें जावंक शकता ती। त्या खातीर सांगपाक सोदता की चीफ मिनिस्टर सदींच म्हणटा की भिवपाची गरज ना। म्हाका दिसता अशी परिस्थिती येयल्ली आसा की चीफ मिनिस्टर लोकांक सांगपाक सोदता तुम्ही जाय ते करा, तुम्ही कॅश फॉर जॉब म्हणजे पैसे घ्या जॉबा खातीर, तुम्ही कस्टडींच्यान हांकां पळया, तुम्ही लँड स्कॅम करा आनी तुमकां कसलीच भिवपाची गरज ना असो म्हाका दिसता हो संदेश चीफ मिनिस्टर दिवपाक सोदता। हांव सांगपाक सोदता की जे आज पूर्ण एडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स जाल्लें आसा गोंयांत ताची संपूर्ण जबाबदारी ह्या चीफ मिनिस्टराची आसा आनी तेणी म्हाका दिसता ही जबाबदारी घेवन राजीनामो तेणी दिवपाची गरज आसा। थँक्यू।